नमस्कार मंडळी, सुप्रभात. वाजले असं सकाळचे 9, तरी पण किती काळोख वाटता बघा. पूर्ण पावसान बाहेर पूर्ण काळोख केलं नसतं. आणि मस्त थंडगार वातावरण झालं असं बाहेर. बघा किती मस्त थंडगार पाऊस पडता रात्रीपासनं कंटिन्यू. अजून पण दिवसभर चालू राहतो असं पाऊस. मस्त या थंडगार वातावरणात मी आणि आई कॉफी पियत बसलो. सकाळी आम्ही नाश्ता वगैरे केलो आणि मी, प्रणय, पप्पा आणि सुचिता निघालो. आम्ही चौघा पण शिवापूरला जाऊक. पावसामुळे बाहेर सगळा हिरव्यागार वातावरण झाला आणि नदी पण बघा भरले असत. खूप कुर्ले मिळतले असत. पाऊस असंच पडलो तर मासे चढतले. मस्त पावसाचे मासे आणि कुर्ले खाऊचे. मस्त हिरव्यागार असा बघा, छान एकदम. आम्ही आता पोचलो शिवापूरमध्ये श्री देव भैरव जोगेश्वरी मंदिरात आमच्या. आणि जरा जरा पाऊस पडता बघा, दिसता तुमका. तर मी पण जाते आता आतमध्ये. आणि मंदिराच्या अगदी समोरच तुळसा आणि त्याच्या साईडला छत्रपती शिवाजी महाराजांची इकडे स्थापना केलेली असा. मंदिराचं तर कन्स्ट्रक्शन मस्तच केल्याने या, एक नंबर. तुम्ही पण काहीतरी येऊन भेट द्या मंदिरात आमच्या. आणि आतमध्ये पण इंटेरियर सगळं खूप छान वाटतं आणि एकदम मंदिरात आल्या आल्या एकदम प्रसन्न वाटतं आणि थंडगार एकदम. आणि आम्ही इकडे येऊचा कारण की पप्पा आमचे इले असं सुट्टीवर, तर त्यांना भेटीचो नारळ देवाक ठेवचो होतो, देवाचा आशीर्वाद घेऊन होतो. त्याच्यामुळे आम्ही इकडे नारळ ठेव गेलो. तर नारळ वगैरे ठेवले आणि पप्पाने, आणि नंतर गारणा चालू झाला. देवाचं दर्शन घेऊन नवान घेतलं आणि इलो बाहेर. तर पावसामुळे ढग काळे झालेले होते आणि ढग खूप इले असं दिसर पाऊस पडायची शक्यता असा. आणि मंदिराच्या समोरच मनोहर मनसंतोषगड दिसता, पण आता ढग खाली इल्यामुळे तो नीट दिसणार नाही असा. तर आम्ही पाऊस येऊच्या आधी जातो गाडीत आणि निघतो आम्ही घराकडे जाऊक. तर मंडळी, शिवापूरला जाऊन आम्ही मंदिरात देवाचं दर्शन घेऊन येलो. पप्पांनी नारळ ठेवलो आणि आम्ही आता येलो घराकडे. मी साडी घातलेली चेंज केलं आहे आणि आता मी आणि पप्पा निघालो सावंतवाडीत जाऊक. तर सावंतवाडी कशासाठी, तर आम्ही जातो दोघं पण कॉकटेल खाऊक सावंतवाडीत. बाहेर पाऊस खूप असा तरी पण आमकां कॉकटेल वया असा. तर आम्ही जातो आता. आणि तुम्ही जर आमच्या सावंतवाडीतला एकदम फेमस कॉकटेल जर नाही खाऊ, तर तुम्ही या नक्की आमच्या सावंतवाडीत आणि बाळकृष्ण कोल्ड्रिंकमधला कॉकटेल नक्की ट्राय करा. मी आणि पप्पांनी मस्त तलावाच्या साईडिकच असलेल्या बाळकृष्ण कोल्ड्रिंकमध्ये बसान दोघांनी पण बाहेर पाऊस पडता तरी पण कॉकटेल खाल्ला. आणि तिकडून आम्ही गेलो सावंतवाडी इथल्या फिश मार्केटमध्ये. तर मासे घेऊचे होते आज आमका, तर आम्ही जाऊन मासे घेतले.
तर मंडळी दुपारी मी आणि पप्पा बाजारातनं मच्छी वगैरे घेऊन इलो. आईन मस्त मच्छीची चटणी केलेल्यान दुपारी एकदम भरपेट जेवलं आणि बाहेर खूप पाऊस पडा होतो, त्याच्यामुळे मी दुपारी झोपले आणि संध्याकाळी डायरेक्ट उठलं. आणि आमच्या पप्पांची आज सुट्टी संपली, तर आता पप्पा का आम्ही ड्रॉप करूक जातो, मी आणि प्रणय एअरपोर्टला. तर असं होतं माझा आजचा दिवस. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.